जरांगे पाटलांचा उपोषणानंतर आज मी त्यांना भेटायला आलो. त्यांची तब्येतीची विचारपूस करणं हे माझं काम होतं, कर्तव्य होतं. त्यानुसार आज त्यांची मी भेट घेतली. भेटीमध्ये काही मुद्द्यावर आमची चर्चाही झाली. आरक्षण हा विषयच नाही तर इतर विद्यार्थ्यांच्या विषयावर सुद्धा त्यांनी मला काही सूचना केल्यात. निश्चित त्याची अंमलबजावणी होणार आहे. आजच्या चर्चेमध्ये त्यांनी शिंदे समिती जी काही गठीत केली, त्यांना जी काही मुदतवाढ दिलेली, त्यांचं काम चालू झाल्याचं नसल्याचं त्यांनी मला निदर्शनात आणून दिलेलं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, हैदराबाद आणि दुसरं सातारा संस्थांचं गॅजेटवर जे काही नोटिफिकेशन काढणार होतं ते आणखी काढलेलं नाही असं त्यांचं एक म्हणणं होतं. हे सरकारच्या कार्य टाकण्याचं काम जरूर मी सोमवारी करेल. एकंदरीत मराठा समाजाच्या या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांच्यामुळे लाखो समाज बांधवांना कुणबींचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत, वितरित झालेले आहेत. त्याचा लाभसुद्धा त्यांना मिळतो. पण आता ज्या काही छोट्या मोठ्या आणखीन त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या, ज्या त्याचा अनुसरूनच आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आणि त्या संदर्भामध्ये सोमवारी मी गेल्यानंतर एक वेगळी पुन्हा एकदा बैठक बोलवता येते का याचा प्रयत्नसुद्धा मी करणार आहे. आता त्यांनी उपोषण जेव्हा सोडलं होतं तर त्यावेळेला ह्या सगळ्या मागण्या मंजूर केल्या होत्या. सगळ्या सोयऱ्याचा विषय होता, त्याचा GR सुद्धा मुंबईमध्ये दिला होता ज्याला तुम्ही उपस्थित होता. त्याच्यावरही काही झालेलं नाही. आणि त्यांची जी OBCची मागणी आहे त्यावर सरकार काय करते? त्याच संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लक्ष घालत आहेत, म्हणून त्यामध्ये मी चौकशी आम्ही केलेली नाही. परंतु निश्चित आता अधिवेशनामध्ये आम्ही त्या संदर्भामध्ये चौकशीसुद्धा करू आणि कोणत्या स्टेजवर हे काम आलेलं आहे याची माहितीसुद्धा जरांगे पाटलांना आम्ही कळवू. दुसरा एक मुद्दा सध्या राज्यामध्ये चर्चेला आहे ते म्हणजे महिलांवरचे अत्याचार आणि इतर सगळ्या घडामोडी, ज्याच्यातून शक्ती कायद्याची सुद्धा चर्चा होते आहे. तर अधिवेशन सुरू आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली का? काही मुद्दा समोर आला का? त्याबाबत सरकार काय करणार? महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भामध्ये सभागृहातील दोन्ही सभागृहातील सत्ताधारी असो का विरोधक असो, हे दोन्ही आक्रमक आहेत आणि यावर आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. पोलीस आपलं कर्तव्य बजावत आहेत, परंतु त्यांना आणखीन पाठबळ देण्यासाठी शक्ती कायदा लवकरात लवकर कसा अंमलात आणता येईल या संदर्भामध्ये सरकार गंभीर आहे. आणि त्या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री त्यावर निवेदन करणार आहे. जालन्यातल्या एका तरुणाला चटके दिल्याचा विषय समोर आला होता. त्याला आता वेगळं वळण लागलंय. तो जो तरुण होता ज्याला चटके दिले त्यानंच देवदेवतांची विटंबना केल्याचे व्हिडिओ जरांगे पाटलांनी कालच प्रेसमध्ये उपस्थित केले होते. जो नंदीच्या पाठीवरती बसतोय आणि दारू पिऊन मंदिरात धिंगाणा घालतोय, तिथं महिला आहे त्या ठिकाणी धिंगाणा करतोय, त्याबद्दल काय म्हणतात? बघा, त्या माणसाने तो दारू पिल्याचं काही व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत, देवदेवताची विटंबना केल्याचे व्हिडिओ प्रसारित झालेला आहे. तो जरी भाग असला तरी चटके देणं हा जो काही प्रकार झालेला आहे तो निंदनीय आहे. त्याला पकडणे, त्याला बेड्या टाकणे, त्याला पोलिसात देणे हे सर्व चालू शकतं, परंतु अमानुषपणे चटके देणे हे आपल्या कृतीला धरून नाही आहे, हे सरकारचं म्हणणं आहे. मग असं करणाऱ्यावर कारवाई करायची. एखादा माणूस काय कृत्य करतो त्यापेक्षा त्याला आपण काय करतो हे सार्वजनिक ठिकाणी असे चटके देणे हे योग्य नाहीत. आणि तिथं त्या व्हिडिओमध्ये जे काय दाखवलेलं आहे ते अत्यंत भयानक आहे. कोणीही पाहिलं तरी त्याला त्याचं समर्थन करणार नाही. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. दुसरा मुद्दा, पुण्यामध्ये शास्त्री नगरच्या तिथल्या सिग्नलवरती एका तरुणाने अश्लील चाळे केल्याची घटना समोर आलेली आहे. जो बाहेर येतोय आणि विक्षिप्तपणे काहीतरी वागतोय, त्याच्यामुळे सध्या संताप निर्माण होतो. असे विकृत मनोवृत्तीचे अनेक लोक आपण समाजामध्ये पाहतो. यापूर्वी सुद्धा तुम्ही पाहिले असेल, कोयता गँगचे काही लोक प्रकरण करत होते. काही तर फक्त गाड्या फोडणे हाच त्यांचा छंद होता. असे विकृत मनोवृत्तीच्या लोकांना पकडणे, आता स्वारगेटला झालेलं प्रकरण सुद्धा त्याच पद्धतीचं गंभीर आहे. म्हणून या सगळ्या प्रकरणावर आता जे काय CCTV सगळीकडे लावल्या गेलेले आहेत त्यामुळे ते आरोपी पकडले जात आहेत आणि सरकार या सगळ्या प्रकरणावर गंभीर आहे. खरं तर अशा या आरोपींना जेलमध्ये कसे सडतील याचा सरकार बंदोबस्त करत आहे. म्हणून शिंदे साहेबांनी मागच्या सभेमध्ये सुद्धा
जाहीर सभेमध्ये सुद्धा सांगितलं, विधानसभेमध्ये सुद्धा, की अशा लोकांना मोकोका का लावू नये याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे. काँग्रेसने सद्भावना यात्रा काढलेली आहे. मस्साजोग इथून ते बीडपर्यंत चालत येत आहेत आणि जी संतोष देशमुख हत्या हा सगळा विषय आहे, तर त्या यात्रेच्या माध्यमातून ते सरकारचा निषेधही करतात. काँग्रेसला उशिरा जाग येते. काँग्रेस हा अजगर आहे. सर्व पाणी वाहून गेल्यानंतर आता ही सद्भावना यात्रा, मग भारत जोडो यात्रा, त्याच्यानंतर आणखीन कोणती यात्रा काढतील, याच्याने प्रश्न सुटत नसतात. सरकारने गांभीर्याने त्या सर्व प्रकरण घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा झालेली आहे. आणि म्हणून आता उशिरा सुचलेलं शहाणपण हे काँग्रेसच्या अंगलट येणार आहे. उद्धव ठाकरेंकडून तुमच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख केला. अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन एक सेना जन्माला आली असा. आता ही अनाजी सेना तर आम्हाला काही कल्पना नाही, पण देनाजी सेना ही तयार झालेली आहे उबाठामध्ये, याचं निश्चित आम्हा सर्व जनतेला माहिती. देनाजी सेना उद्या उबाटा गटाचा मोठा मेळावा मुंबईमध्ये आहे. त्यांचं एक टीजर रिलीज झालं, त्यामध्ये ढोंगी हिंदुत्व म्हणून तुम्हाला हिणवलं गेलं. त्यामुळे हो, आमचं ढोंगी हिंदुत्व आहे. कारण आम्ही मुसाला घेऊन मिरवणुकीमध्ये नाचलेलं नाही आहे. आमचं ढोंगी हिंदुत्व आहे. आम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणुका काढलेल्या नाहीत. यांचं खरं हिंदुत्व आहे. तुम्ही असेच पाकिस्तानचे झेंडे घेऊन नाचा, मुसाला घेऊन मिरवणुका काढा. हे हिंदुत्व तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी तर शिकवलं नाहीत, परंतु ज्यांच्याबरोबर हे गेलेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर, त्यांच्यामुळं यांच्यामध्ये सुद्धा आता भेसळ निर्माण झालेली आहे. एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे की काही लोक आपलं टुरिस्ट म्हणून येतात आणि सभागृहाबाहेर आरोप करून जातात. हे बघा, हे सत्य आहे ना. अधिवेशनाचं कोणतंही अधिवेशन असेल, तुम्ही नागपूरचं अधिवेशन बघा, मुंबईचं अधिवेशन बघा, एक दिवस यायचं, हाय हॅलो कसे हो, सीएमकडे जायचं, चहा प्यायचा, बाहेर निघाले प्रेस घ्यायचं, संपलं अधिवेशन. जनतेचे प्रश्न मांडायला तुम्हाला वेळ नाही का? आणि खरं आहे ना, जेव्हा सत्तेवर होता त्या टायमाला मंत्रालयात 2 दिवस आले, 2 वेळाला आले, फक्त 2 वेळेला 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये. मग अधिवेशनाचं त्यांना महत्त्वच नाही. आणि आम्ही जनतेच्या प्रश्नावर भांडतोय. जनतेच्या प्रश्नावर भांडताना त्या सभागृहामध्ये जे तुम्हाला व्यासपीठ दिलेलं जनतेने, त्यामध्ये येऊन बोललं पाहिजे ना. पण ते न करता फक्त येऊन एक झलक, ज्याला म्हणतात टीजर दाखवल्यासारखं झलक दाखवणं आणि जाणं, हेच आता गटाकडे राहिलेलं आहे. एसटी महामंडळावर संजय शेट्टी यांची नियुक्ती झाली होती. आता पुन्हा प्रताप सरनाईक यांची झालेली, म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा दुरावा कमी होता अशी चर्चा. नाही, तसं नाही आहे. हा जो एसटी महामंडळाचा अध्यक्ष हे दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्याच्यामध्ये केलेली जी चेंजेस आहेत. एसटी महामंडळाचा मंत्री आणि अध्यक्ष हा एक असावा, जेणेकरून हा राज्यकारभार चालवताना कुठेही मतभेद होऊ नयेत, म्हणून हे दोन्ही पदं एक मंत्र्याकडे दिले गेलेले आहेत. आणि मला वाटतं त्याच्या पुनरावृत्ती आता झालेली आहे. एकनाथ शिंदेच्या कामाला मी स्थगिती देत नाही, कामाला स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हे सत्य आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणती स्थगिती दिली हे मला सुद्धा आठवत नाही. आमच्या कोणत्याही कामाला स्थगिती नाही. पहिला वाद सुरू केला PS नेमण्यावरून, OSD नेमण्यावरून. आता वाद निर्माण करतायत, त्यांनी कामाला स्थगिती दिली, परंतु आमच्या कोणत्याही कामाला स्थगिती दिली नाही. आणि ज्या कामामध्ये थोडी अनियमितता झाली असेल तर त्याची चौकशी करण्याचा सुद्धा आदेश द्यावेत, असं आमचं स्वतःचं मत आहे. रायगडचे पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांनी गोगावलेंना डिवोर्स दिला आहे. आदिती तटकरेंना पालकमंत्री करण्याची त्यांची मागणी आहे. तर गोगावले म्हणतात की तुम्ही कशाला तेल ओतता. जयंत पाटलांना स्वतःच आता बेस राहिलेला नाही. तुम्ही जर पाहिलं तर शरद पवारांनी जे काही कामाचा विभागणी केलेली आहे त्याच्यामध्ये जयंत पाटलाला कुठेही स्थान दिलेलं नाही. म्हणून जयंत पाटील आता अजितदादा गटामध्ये जातील की काय, ही जी शंका होती त्याला त्यांनी पुष्टी दिलेली आहे. म्हणून जयंत पाटलांनी आदिती तटकरेचं नाव लावून धरण्याचा प्रयत्न केला आहे. जवळकीक साधण्याचा जयंत पाटलाचा हा प्रयत्न आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून जे चाललंय त्याबद्दल शिवसेनेची भूमिका काय? आमची तर भूमिका आहे, ती कबर उखडलीच पाहिजे. मी पहिल्यापासून सांगतो, ज्याला औरंगजेबाबद्दल प्रेम असेल त्यांनी हैदराबादला घेऊन जावं. आता ह्या नवीन आता अबू आझमी पैदा झाला आहे, त्यांनी त्याच्याकडे घेऊन जावी. आम्हाला त्याच्याबद्दल कोणतं प्रेम नाही आहे, कोणतंही आस्था असण्याचं काही कारण नाही आहे. त्यांनी आमच्या राजाला, संभाजी महाराजांना नातोनात छळ करून मारलेलं आहे. त्याची कबर इथं असता कामा नये आणि त्या कबरेचा आमचा काही संबंध नाही आहे. म्हणून ही इथून उखडलीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. धनंजय मुंडेंनी तक्रार केली करणार आहेत ईडीकडे आणि 200 कोटीचा एक नवीन घोटाळा देखील समोर आला आहे. आरोप केले त्यांच्यावर की
कराड आणि त्यांनी दोघांनी मिळून 200 कोटी रुपये उचलले कृषी खात्यात. त्याच्याबद्दलची मला माहिती नाही. त्यांनी जर तक्रार केली तर निश्चित त्याची चौकशी केली जाणार आहे. तो खोके भोसले जो होता तिकडला वैभवीचा एक जबाब आलाय समोर, तो फारच भावनिक आहे की तिला संतोष देशमुखांची मुलगी. संतोष देशमुखांनी म्हटलं होतं माझं काही बरं वाईट झालं तर मुलगा आणि आईकडे लक्ष दे. ही त्यांना जाणीव होती की असं काहीतरी होतं. त्या भागामध्ये काम करताना खरंच काही लोक दहशतीमध्ये होते, हे मान्य करावं लागेल. मी स्वतः मस्साजोगला जाऊन आलेलो आहे. काही लोकांची गुंडेगिरी चालली होती वेगवेगळ्या माध्यमातून. काही वाळू माफिया होते, काही आणखीन मटक्याच्या धंद्यामधले असतील, काही राखेच्या धंद्यामधले असतील, काही खंडणीच्या धंद्यामधले असतील. याचा सर्वसामान्यावर थोडासा दबाव होता, हे मान्य करावं लागेल. म्हणून कदाचित संतोष देशमुखला याची जाणीव झाली असावी, म्हणून त्यांनी जो काही बोललं आहे ते सत्य घडलं. पण त्यांचे जे काही हालाल करून मारले, ज्या पद्धतीने मारलं आहे, हे सगळ्या महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. म्हणून आजही जागोजागी त्यांचं समर्थन करण्यासाठी बंद होत आहे. म्हणून याची कडी चौकशी तर आता सरकार करतंय. FIR दाखल झालेले आहेत, आरोपपत्र दाखल झालेले आहेत. आता त्या आरोपीला सोडणार नाही, ही सरकारची जी काही भूमिका होती त्याला आता सरकार त्याच पद्धतीने काम करते, त्या गतीने काम करते. मला वाटतं लवकरच याचा निकाल सुद्धा लागेल. सतीश भोसले जो अध्यक्षपद पुन्हा सरनाईकाकडे देण्यात आलं. झालं ना ते दिलं. तो सतीश भोसले जो आहे खोक्या, जो सुरेश दसांचा सहकारी, त्याचे अनेक व्हिडिओ समोर येतात ज्याच्यामध्ये तो मारहाण करतोय, जो पैसे वाटतोय. त्याच्यावर दुसरा एक आरोप झालेला आहे की तो हरणांचं मटण सुरेश दसांना पुरवायचा. आता हा नवीनच खोक्या आलाय, तर काय नवीन नवीन नावं निघतायत. हा नवीन खोक्या आलाय, तो नोटा उधळतोय. काय त्याचं वय किती, 30. नोटा उधळतोय लाखोच्या. ज्या पद्धतीने त्याची दादागिरी आहे, ज्या पद्धतीने तो कुणाला बॅटेने मारतोय, हे मला वाटतं त्याला जो कोणी सपोर्ट करत असेल त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यात मध्ये तो ज्या मस्तीमध्ये चालला आहे, ती मस्ती त्याची एक दिवस त्या बीड जिल्ह्याला निश्चितच धोक्याच्या घंटा म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून असं या खोक्याला आता खोलीमध्ये बंद करून डांबून ठेवलं पाहिजे. आणि तो निघता कामाने याची काळजी हे सरकार निश्चित घेईल. आता मला वाटतं खोक्या सुटणार नाही, त्याचा तिथं जेलमध्ये बोक्या झाल्याशिवाय राहणार नाही. हा महिला दिन आहे. महिला दिनाच्या दिवशीच सुधीर मुनगंटीवारांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे की 10 मार्चला एक ठराव पारित करण्यात यावा, जो ठराव असा आहे की सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्यात यावा. निश्चित चांगली मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केलेली आहे. महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना हे दिलं पाहिजे, भारतरत्न दिलं पाहिजे. त्यांनी समाजासाठी त्यांचं योगदान निश्चित आहे. त्या काळामध्ये जी परिस्थिती अनुकूल नव्हती, त्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम उल्लेखनीयच आहे आणि सारा देश त्यांना तो मानतोय. म्हणून त्यांना भारतरत्न द्यायला आमचंही समर्थन आहे. शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्या महामार्गाचा विरोध स्वाभिमानी शेतकरी संघटना करते. 12 मार्चला ती मुंबईमध्ये मोर्चा काढतात. विरोध असेल तर त्याचे कालच देवेंद्र फडणवीसने सभागृहामध्ये सरळ सांगितलेले की जर तुमचा विरोध असेल तर आम्ही त्याला डायव्हर्शन कसं देत आहे हे आम्ही पाहू, परंतु तुमचा विरोध असला म्हणून आम्ही जाणून बुजून करणार अशातला कोणताही भाग नाही. तुम्हाला योग्य वाटत नसेल त्याबद्दलचं तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण द्या, आम्ही त्याला डायव्हर्शन देऊन तो मार्ग पुन्हा वळवून घेऊ. अबू आझमींनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आणि ते म्हणतात की माझं निलंबन रद्द करा. त्यांचं निलंबन रद्द होणार नाही, परंतु त्यांचं सदस्यत्व कसं रद्द होईल याची काळजी आम्ही घेतोय. आता शेवटी तुमच्या आवडत्या व्यक्तीचा प्रश्न. संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्याला महाराष्ट्रात आता तसं काही महत्त्व राहिलं नाही. जे मुख्यमंत्री बोलतात त्याला महत्त्व. एकनाथ शिंदे यांचं आता कोण ऐकत नाही, कुणीही ऐकत नाही. लिहून दिलेली भाषणं वाचायची, टिवल्या बावल्या करायच्या, याच्या त्याच्यावर बोलायचं, याच्यावर काय साध्य होणार, पैसे देऊन स्वतःचा सत्कार करून घ्यायचं, पुरस्कार विकत घ्यायचे असं सुरू. यांना कोण सांगतंय? या मूर्ख लोकांना सांगतंय कोण? आमचं कोण ऐकतंय का नाही ऐकतंय? ही महाराष्ट्रामध्ये जी सत्ता आली ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आली, हे प्रत्येकजण मान्य करतोय. प्रत्येकाला याची जाणीव आहे. एकनाथ शिंदे आणि सरकार आणण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून आमचं कोण ऐकतं ना ऐकतं हा आमचा युतीतला प्रश्न आहे. तुम्ही त्याच्यामध्ये वाकून पाहण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं कोणी ऐकत नाही हे तेवढं सत्य आहे. काँग्रेस तुम्हाला लात मारून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. शरद पवारचा आता तुम्हाला फोनही येत नाही. हे जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडा ना. सांगा आमच्या काँग्रेसबरोबर बैठक झाली, आमची राष्ट्रवादीबरोबर बैठक झाली आणि तुम्हाला माहितीचं सांगतो. हे जे काही खेळी करायला लागलेत ना, ही खेळी यांच्या अंगलट येणार आहे. त्या भास्कर जाधवला उचकवून
जो पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे त्याला उचकून आम्ही तुला विरोधी पक्षनेता म्हणून करतो असं एक चित्र रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भास्कर जाधव या विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता होणार नाही हे माहीत असून सुद्धा आपसामध्ये कसं त्याला उचकवायचं आणि कसं एकत्रित करण्याचा काम करायचा प्रयत्न करायचा हा उद्योग नसता उद्योग हे लोक करतायत आणि भास्कर जाधवला फसवतायत हे मात्र निश्चित आहे. बरं, एक प्रश्न पुन्हा रिपीट करतो की जी पुण्यातली घटना घडलेली आहे एका तरुणाने सिग्नल उतरून अश्लील चाळे केलेले आहेत, त्याची निंदा सगळीकडे व्हायला लागलेली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने तुमची काय भूमिका आहे? तो कोणीही असेल जो अश्लील चाळे करतो त्याला ही शिक्षा झाली पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची धिंड काढली पाहिजे. पुन्हा पोलीस कमिशनरला माझी विनंती राहील, असे जे मनोवृत्ती ज्यांची खराब झाली, मनोरुग्ण ज्याला म्हणलं जातं, यांची सर्वांची धिंड काढा. कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही जाती समाजाचा असेल, त्याची कुठेही गय करू नका, हे आमचं आव्हान त्यांना राहील. पण पुण्यात झालंय काय? पुण्यात अशा सारख्याच मारामारीच्या स्वारगेटची घटना, ही घटना तर पुण्यामध्ये होतोय काय असा एक प्रश्न आहे सध्या. नाही, पुण्यामध्ये घटना तर हे घडतात हे दुर्दैव आहे. सुसंस्कृत असलेल्या पुण्यामध्ये अशा घटना घडू नये या विचारचे आम्ही आहोत, परंतु घडतायत ते दुर्दैवी आहे आणि पोलीस त्याचा निश्चित, सरकार त्याचा निश्चित बंदोबस्त करेल एवढं मात्र निश्चित आहे. पण ही जी घटना घडलेली आहे बहर रस्त्यामध्ये आणि ती असलेली आणि तो उच्चभ्रू घराण्यातला असल्याचं सांगितलं. कोणी उच्चभ्रू असो का निच्चभ्रू असो, सजाही झाली पाहिजे एवढं आमचं मत आहे. पण सरकार म्हणून या सगळ्या घटनांकडे कसं बघताय? आम्ही याची निंदा तर करतोच आहे, परंतु आमचं जे काही आमची जी जबाबदारी आहे ते सुद्धा पार पाडण्याचा प्रयत्न आमचा राहील. बरं, ते औरंगजेबाची कबर काढून फेकायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय, पण केंद्र सरकारकडूनच गेल्या काही वर्षभरात 6.5 लाख रुपये या कबरीवर खर्च करण्यात आले. 6.5 लाख रुपये बाथरूम बांधायला बी पुरत नाहीत, म्हणून त्याचे ते पैशाचा एवढा काही इश्यू करायची काही गरज नाही. एक नॉमिनल ज्याला म्हणतो आपण, जर ते दिलं असेल तर ते केंद्र सरकारने सुद्धा आता बंद करावं. मानसिकता आमच्या सर्वांची हीच आहे की ज्या औरंग्याने इथं त्रास दिलेला आहे, हिंदूचे मंदिरं पाडलेले आहेत, महिलांचा छळ केलेला आहे, अतोनात छळ केलेला आहे आणि आमच्या राजाला अतोनात छळ करून मारलेलं आहे, त्याची कबर थडगं इथं असता कामा नये. आणि ज्याला प्रिय असेल त्यांनी ती घेऊन त्यांच्या घरी घेऊन जावी किंवा त्यांच्या एरियामध्ये घेऊन जावी. पण तुमच्या मित्रपक्षाच्या केंद्र सरकारनं त्या खबरीला विशेष संरक्षण दिलेलं आहे, त्याचे म्हणजे महत्वाची वास्तू म्हणून जाहीर केलेलं आहे देशाची. एकीकडे उखडा म्हणतात, दुसरीकडे संरक्षण देतात. हे आमच्या काळात झालेलं नाही, आपली माहिती थोडी चुकीची आहे. हे सरकार येऊन 10-15 वर्षाचा 11 वर्षाचा कालावधी सुरू आहे. हे काँग्रेसने केलेला पाप आहे, ते आम्हाला भोगावं लागते. औरंगजेब काही 11 वर्षापूर्वी मेलेला नाही आहे आणि त्याच्या पूर्वी जी सत्ता होती ती काँग्रेसची होती. त्या काँग्रेसने केलेलं हे उदात्तीकरण आहे आणि मुस्लिमाची मतं औरंगजेबामुळे मिळतील असं जो त्यांचा गैरसमज आहे, म्हणून त्यांनी केलेलं ते पाप आहे आणि त्याची आता फळं आम्हाला भोगावं लागतं. म्हणून आमची भूमिका ती उखडायची असणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.